गणेश्वरी पेठे म्हणजे माझे आजोबा 16-17 वर्षाचे झाले त्यावेळेला त्यांना मुंबईला ते शिकायला होते, त्यामुळे त्यांना मुंबईचं कनेक्ट होतं. त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की बाजरी ही मुंबईला खूप स्वस्त पडते आणि नाशिक आणि इगतपुरीला येईपर्यंत 5-7 रुपयाचा फरक पडतो त्या काळातली. तर आपण काहीतरी करावं असं आहे म्हणून ते नाना गोखले म्हणून मुंबईला त्यांचे सिनियर होते, त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले मला तुम्ही मदत कराल का, मला अख्खी वॅगन घ्यायची. 17 वर्षाचा 1904-5 साली मला अख्खी बाजरीची वॅगन घ्यायची आणि मला नाशिकला जाऊन इगतपुरीला जाऊन विकायची. ते एकदम अचंबित झाले की हा यंग मुलगा बिझनेस करायचा म्हणतो वॅगन अख्खी. पण तेव्हा ठीक आहे मराठी मुलगा मेहनत करतोय, मी तुला मदत करतो. आणि त्यांनी भरोसा दिल्यामुळे त्यांना वॅगन भाड्याने मिळाली आणि ते मुंबईहून बाजरी घेऊन गेले आणि सकाळी 5 वाजता 6 वाजता पहाटे पोचली. कामगार कोणी घ्यायची ऐपतच नव्हती, त्यामुळे सगळं स्वतः पाठीवरनं उतरले, बाजारामध्ये तेला लावून बसले आणि दिवसभर स्वस्तामध्ये पण ऑब्विसली मार्जिन कमवून त्यांनी ती बाजरी विकली. हा त्यांचा पहिला मोठा प्रयत्न. त्यात काहीतरी 10-15 रुपये त्यांना मिळाले आणि त्यांना हुरूप आला की आपण बिझनेस करू शकतो मोठ्या प्रमाणात. आणि हळूहळू पुढचे 2-3 वर्षे त्यांनी सगळी जी काही देणी होती ती लोकांच्या घरी जाऊन देणी परत केली. आणि साधारण 1904 साली तोपर्यंत लग्न झालं होतं, पूर्वी लवकर व्हायचे त्या हिशोबाने. साधारण 18-19व्या वर्षी आई, बायको, ते आणि धाकटा भाऊ म्हणजे पामनहरी पेठे त्यांच्या सकट ते इथे आले